लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. काय सुंदर वर्णन आलंय ना रामरक्षित प्रभू श्रीरामांचं. आहेच आपल्या श्रीरामांचं चरित्र तितकं श्रेष्ठ, प्रतिभाशाली, उत्तुंग, उदात्त, दिव्य आणि पवित्र. लोकांच्या अंतःकरणावर प्रभू श्रीरामांचं असामान्य प्रभुत्व आहे आणि आपण सगळेच जण ते अनुभवतोय. सध्या सगळं वातावरण अगदी राममय झालेलं आहे आणि आपण सर्वच जण अगदी आतुरतेने 22 जानेवारीची वाट बघतोय, हो ना. आणखीन एक श्लोक येतो रामरक्षेत, तो म्हणजे असा की माता रामो मत पिता रामचंद्रहा, स्वामी रामो मत सखा रामचंद्रहा, सर्वस्वं मे रामचंद्रो दयालु, नान्यम जाने नैव जाने न जाने. म्हणजे माझी माता प्रभू श्रीराम आहेत, माझे पिता सुद्धा प्रभू श्रीराम आहेत, माझे स्वामी, माझा सखा सुद्धा श्रीराम आहेत, माझं सर्वस्व आहे श्रीराम म्हणजे, आणि त्यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणालाही मी जाणत नाही, असं हे वर्णन आहे. म्हणजे बघा, प्रभू श्रीरामांना आपण किती भूमिकांमध्ये पाहतो, तर अशाच अनेक भूमिका स्वतः प्रभू श्रीरामांनी सुद्धा जगलेल्या आहेत. एक पुत्र म्हणून श्रीराम कसे होते, एक पिता म्हणून श्रीराम कसे होते, एक बंधू म्हणून, पती म्हणून, एक शिष्य म्हणून श्रीराम काय होते, तर अशा अनेक भूमिकांमधून श्रीराम आपल्याला भेटतात. तर त्यापैकी काही निवडक भूमिकांबद्दल आज मी तुमच्याशी बोलणार आहे. आजचा आपला विषयच तो आहे, प्रत्येक भूमिकेतील प्रभू श्रीराम. सर्वात सुरुवातीला एक पुत्र म्हणून प्रभू श्रीराम कसे होते हे आपण बघणार आहोत. मी काही दिवसांपासून श्री वाल्मिकी रामायण दर्शन हे परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले म्हणजेच दादाजी यांचं जे पुस्तक आहे ते वाचत होते आणि त्यात असं वर्णन आलं एका ठिकाणी की राजा दशरथ म्हणतात, लक्ष्मीश्चंद्रा दपे याद्वा हिमावान्वा हिमम त्यजेत अतियात सागरो वेलाम न प्रतिज्ञाम अहम पितुः. याचाच अर्थ चंद्र लक्ष्मी सोडेल, हिमालय शीतलता सोडेल, सागर मर्यादेचं अतिक्रमण करेल, पण राम वडिलांच्या आज्ञेचा भंग करणार नाही, असं राजा दशरथ म्हणताय. म्हणजे काय विश्वास आहे, काय खात्री आहे आपल्या मुलाबद्दल. एका ठिकाणी दशरथ राजा म्हणतात की माझं दुर्दैव आहे हे की माझा राम माझं सगळंच ऐकतो. म्हणजे बघा किती जगावेगळं बोलले आहेत राजा दशरथ आणि किती खात्री होती त्यांना आपल्या मुलाबद्दल की काहीही झालं तरी राम माझी आज्ञा मोडणार नाही. म्हणजे या पुस्तकातच मी हे वाचलंय की राजा दशरथ म्हणतात की ईश्वर कृपेने राम जर माझं न ऐकेल तर किती बरं होईल. म्हणजे किती उत्तम प्रकारे एका अलौकिक पुत्राची भूमिका किती उत्कृष्ट प्रकारे रामांनी वठवली असेल. विचार करा, म्हणजे राजा दशरथांना किती खात्री होती आपल्या मुलाबद्दल की राम माझ्या आज्ञेचा भंग कधीही करणार नाही आणि अगदी विश्वासाने, अगदी खात्रीने ते हे असं सांगतायत. आणखीन काय बोलणार प्रभू श्रीरामांच्या पितृभक्तीबद्दल. यानंतरची भूमिका आपण बघणार आहोत ती म्हणजे एक बंधू म्हणून, एक भाऊ म्हणून प्रभू श्रीराम कसे होते. तर काही दिवसांपूर्वीच मी एक व्हिडिओ बघितला, तर त्यात म्हणजे एक मोटिवेटर आहेत डॉक्टर कुमार विश्वास असं त्यांचं नाव आहे. त्यांनी त्यांच्या एका व्हिडिओत एक प्रसंग सांगितलाय आणि तो प्रसंग मला स्वतःला खूप असं मनाला भिडला, तर तोच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तो प्रसंग असा आहे की प्रभू श्रीराम जेव्हा वनात जातात त्यांना हे माहीत असतं की माझा भाऊ भरत मला शोधण्यासाठी नक्की येईल, आणि जेव्हा भरत त्यांना शोधण्यासाठी जातात तेव्हा ते चप्पल घालत नाही. त्यांना तो रस्ता बघायचा असतो, त्यांना तो फील घ्यायचा असतो की माझा भाऊ कुठल्या रस्त्याने गेलाय, आणि प्रभू श्रीरामांना हे माहीत असतं. त्यामुळे प्रभू श्रीराम आधीच वनदेवीला सांगून ठेवतात की रस्त्यातले सगळे काटे काढून टाका. तर वनदेवी त्यांना विचारते की तुम्ही तर आता येऊन गेला आहात, तर काटे का काढायचे. तर प्रभू श्रीराम सांगतात की माझा भाऊ मला शोधत येईल आणि त्याला एक सुद्धा काटा टोचायला नको म्हणून मी तुम्हाला सांगतोय. तर वनदेवी म्हणतात ठीक आहे, मी सगळे काटे काढून टाकते, पण ते इतके नाजूक आहेत का, इतके कोमल आहेत का की त्यांना काट्यांमुळे दुःख होईल, वेदना होतील. यावर प्रभू श्रीराम वनदेवीला म्हणतात की नाही, त्याला काट्यांमुळे दुःख होणार नाही, पण जर त्याला एक जरी काटा टोचला तर त्याला या गोष्टीचं जास्त दुःख होईल की माझा भाऊ या रस्त्याने गेलाय, आणि याचं त्याला जास्त वाईट वाटेल की माझ्यामुळे माझ्या भावाला या रस्त्याने जावं लागलं. काय म्हणावं या बंधू प्रेमाला. जे आपल्या भावाच्या मनात काय विचार येऊ शकतात, तो कुठल्या विचाराने दुःखी होऊ शकतो हे सुद्धा प्रभू श्रीरामांना माहित होतं, हे सुद्धा त्यांनी हेरलं होतं, आणि त्या विचारांनी
माझा भाऊ दुःखी होऊ नये, त्याचं मन व्याकुळ होऊ नये, त्याला त्रास होऊ नये याची काळजी प्रभू श्रीराम घेत होते. म्हणजे किती विलक्षण, किती अद्भुत त्यांचं भावावरचं प्रेम होतं. त्यांनी किती सुंदर जगली आहे ही भूमिका, म्हणजे विलक्षण. यानंतरची भूमिका म्हणजे एक पती म्हणून प्रभू श्रीराम कसे होते. श्रीराम सीतेमध्ये अमर्याद, अलौकिक, परिशुद्ध आणि निर्लेप असं प्रेम होतं. त्यांच्यातले सगळेच गुण घेण्यासारखे, पण सर्वात जास्त जो गुण मला त्यांचा भावतो तो म्हणजे त्यांच्यातली एकनिष्ठता. एकनिष्ठ होते प्रभू श्रीराम. त्यांच्या हृदय मंदिरात माता सीतेशिवाय दुसरं कोणीही कधीही एका क्षणासाठी सुद्धा नव्हतं. एक प्रसंग आहे रामायणात, तो म्हणजे असा की जेव्हा शूर्पणखा श्रीरामांना बघते अरण्यात आणि एका अतिशय सुंदर स्त्रीचं रूप घेऊन ती त्यांच्या समोर जाते आणि त्यांना म्हणते की तुम्ही माझे पती व्हावे अशी माझी इच्छा आहे. तर तिचं ते रूप बघून, अगदी सुंदर असं रूप घेऊन ती जाते, पण तिचं ते रूप बघून एका क्षणासाठी सुद्धा प्रभू श्रीराम मोहवश होत नाही, एका क्षणासाठी सुद्धा त्यांची एकनिष्ठता मोडत नाही. ते तिला म्हणतात की माझा विवाह झालेला आहे आणि माझं माझ्या पत्नीवर प्रचंड प्रेम आहे, मी तिच्याशी एकनिष्ठ आहे, मी तुमच्याशी विवाह करू शकत नाही. हेच काय तर हे आणि असे अनेक प्रसंग आहेत रामायणात प्रभू श्रीराम आणि माता सीता यांच्या प्रेमाचं वर्णन करणारे. आणखीन एक प्रसंग जो वाचताना अक्षरशः डोळ्यात पाणी येतं, तो प्रसंग म्हणजे जेव्हा माता सीतेचं अपहरण होतं तेव्हा प्रभू श्रीराम दगडालाही पाझर फुटेल असा विलाप करतात, असे रडतात की तो हृदयद्रावक प्रसंग वाचताना नेहमीच आपले डोळे भरून येतात. जेव्हा माता सीतेचं अपहरण होतं तेव्हा अक्षरशः प्रभू श्रीराम प्रत्येक वेलीला, प्रत्येक वृक्षाला मिठी मारून मारून विचारतात की माझी सीता कोणी पाहिली का म्हणून. सीते सीते असं म्हणून खूप रडतात. आणि आपण सगळेच जेव्हा जेव्हा तो प्रसंग वाचतो तेव्हा आपल्याला अगदी भरून येतं. म्हणजे त्या प्रसंगावरून आपल्याला जाणवतं की प्रभू श्रीरामांचं माता सीतेवर किती प्रेम असेल, किती प्रचंड प्रेम असेल त्यांच्यात. तर याच काही निवडक भूमिकांबद्दल मला आज तुमच्याशी बोलायचं होतं. खरं तर प्रत्येकाला समजलेले, प्रत्येकाला कळलेले प्रभू श्रीराम हे वेगळे आहेत. मला कळलेले प्रभू श्रीराम कसे होते हे सांगण्याचा, हे मांडण्याचा आजचा हा प्रयत्न होता. मनुष्याने आदर्श जीवन कसं जगायला हवं हे आपल्याला प्रभू श्रीरामांकडून शिकायला मिळतं. श्रीरामचरित्र जसं आपण वाचून श्रीरामांचा आदर्श ठेवतो तसा तो कृतीतून म्हणजेच श्रीरामांचे गुण आचरणात आणून सुद्धा ठेवायला हवा. आणि तेच आपल्याला आज ठरवायचंय आणि मनापासून प्रभू श्रीरामांना वंदन करायचंय. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ, नवीन विषयासह. पण त्याआधी हा व्हिडिओ कसा वाटला हे लाईक व कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.